नमस्कार. संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा, हे जे आहे ना, हे मिश्रण कसलं आहे माहिती का? 1 किलो साबुदाणे मी रात्री धुवून आणि ते भिजत ठेवलेले होते. आता भिजत कसे ठेवले? तर जेवढा आपला साबुदाणा आहे त्याच्या वर येईपर्यंत मी पाणी ठेवलेलं आणि हा आता मिक्सरमध्ये काढून मी आता ह्या पातेल्यामध्ये टाकलेला आहे आणि आता याला आपण शिजवून घेणार आहे. तर आता पाणी किती घालायचं? तर हे बघा, हा जो पाणी घातलेला आहे ना, तो मी किती घातलाय? तर आपला साबुदाणा जेवढा भिजलेला त्याच्या वर येईपर्यंत मी पाणी घातलेलं. आता याला आपण शिजवायचं. मैत्रिणींनो, जसा हा शिजत जाईल ना, तसा ह्याचा कलर जो आहे तो बदली होईल. तर हे बघा, असं हलवतच राहायचं. हलवल्याने खाली लागत नाही ना, असं हलवत राहायचं सारखं. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. तर मीठ जेवढं लागेल तेवढं मीठ टाकून द्यायचं आहे आपल्याला. जसं जसं हा शिजतो ना, याचा कलर बदली होतो आणि आपण जेली कशी होते तसा होतो. हे बघा, अशा प्रकारे हा कलर बदली झालेला आहे. अजून आपण हे मला करायला 15 ते 20 मिनिटं लागली. पण गॅस हा मीडियम ठेवायचा आहे आणि असं सारखं हलवत राहायचं आहे. आता मी याच्यामध्ये मीठ फक्त टाकलेलं आहे. आता तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर कोणी कोणी साखर टाकतो. तर मी आणि याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकणार आहे. आता कोण कोण गोड गोड काय साखर टाकते. हे करताना आहे ना, एकदम पातळ पण नाही करायचं आणि घट्ट पण नाही करायचं. असे पडल्याबरोबर आहे ना, असं त्याचा पापड तयार झाला पाहिजे असं करायचं. आणि मीठ टाकताना बेताचंच टाकायचा. कधी पण वाळवण्याचं आपण करतो तेव्हा मीठ बेताचं टाकायचं. चिली फ्लेक्स टाकते मी. आपलं हे झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये अजून काय टाकणार आहे बघा. तर हे पूर्ण झालं की मी बटाटे उकडून ठेवलेले होते. आता 1 किलो जर साबुदाणा असेल तर तुम्ही अर्धा किलो किंवा पाऊण किलो जसं तुम्हाला बटाटे जास्त पाहिजेत कमी पाहिजेत तुम्ही टाकू शकता. तर मी अर्धा किलो बटाटे टाकणार आहेत. बटाटे उकडून घेतलेले आहेत मी. आता हे पूर्ण मिश्रण आता शिजून तयार झालेले आहे. गॅस बंद करते मी आणि आता आपण बटाटा याच्यामध्ये किसून टाकणार आहेत. बटाटा उकडून घेतलेला आहे. आता आपण हा ह्याच्यामध्येच असं टाकून द्यायचं आहे. हे बघा, असं किसणीने असं हे करून टाकायचं. म्हणजे ह्या ज्या रेषा आहेत ना बटाट्याच्या त्या चांगल्या दिसतात. कपडा टाकलेला आहे. कपड्यावर प्लॅस्टिक टाकलं आहे आणि प्लॅस्टिकवर टाकलं ना काही वाळल्यावर लवकर निघतात. मिश्रण आता थंड झाले ना, तर आपण आता हे टाकून घेऊ. असं आता असं करायचं नाही, असंच पसरवायचं. करताना आहे ना थोडंसं जाडच ठेवायचं. याने काय होतं माहिती आहे का, हा वाळल्यावर एकदम पातळ होतो. तर असं टाकताना असं जाड टाकायचा. वाळल्यावर एकदम पातळ होतो आणि तळायला गेल्यावर तो काय होत नाही, तर करपत नाही. चमच्याने लवकर पडलं जात नाही. तर तुम्ही असं हाताने टाकून असं पसरवू शकता. हे बघा, लवकर तयार होतो. टाकून लवकर तयार होतो. टाईमपास होत नाही. थंड झालं ना का हा जाड पण होतो ना. मग असं टाकायचं ना, असं गोल फिरवायचं. टाकताना थोडासा हाताला पाण्याचं असं हात भिजवून घ्यायचा. याने कसं चिटकलं जात नाही जास्त आणि पटापट पडलं जातं. आणि जर चमच्याने आपण जर काढलं गेलं ना, टाकलं गेलं तर ते सारखं त्याला हा चिकट आहे ना, अडकला जातो. हे बघा, हाताने पटापट होतं. अशा प्रकारे मी हे सगळे आता टाकून घेणार आहे. साबुदाणा पळीपापड आपले असे सगळे टाकून झालेले आहेत आणि आता आपल्याला हे वाळवायचे आहेत. तर हे असे टाकलेले आहेत आणि आपण आता हे वाळवून घेणार आहेत. साबुदाण्याच्या फेण्या वाळवून एवढ्या झालेल्या आहेत आपल्या. तर आपण आता हे ना तळून बघू. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि कडकडीत झालेलं आहे. असं कडकडीत झालं ना तर तेव्हाच आपली ही फेणी टाकून द्यायची आणि अशी पुश करायची आणि अशी लगेच काढायची. मला जवळून दाखवते. हे बघा किती फुललेली आहे. मी काढून घेते आता. फेण्या बघा किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत. कसं आहे माहिती का, उन्हाळ्यामध्ये हा घरोघरी असा प्रकार केला जातो. कारण हा वाळवणाचा प्रकार सगळ्या ठिकाणी केला जातो. 1 किलोच्या साबुदाण्यामध्ये खूप सारे हे फेण्या होतात आणि फुलतात अगदी
हातापेक्षा मोठ्या फुलतात. मी तुम्हाला एक असं दाखवते. ही फेणी बघा आणि ही बघा. किती मोठी झालेली आहे. फुलून एवढी मोठी झालेली आहे. तुम्हाला मी एक तोडून दाखवते.